नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगत स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर आपली हे पर्सेंटेज सिंपल इंटरेस्टची सीरीज चालू आहे आणि हा सिंपल इंटरेस्टचा पार्ट 8 आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे लगभग शेवटचाच पार्ट आपण याला समजू शकू. यानंतर मिसलेनियस पार्ट स्टार्ट होणार, जी की थोडे हाय लेव्हलचे गणित बघितले जाणार. अ, या तसा हा मिसलेनियस चालू करण्याच्या अगोदर मी कंपाऊंड इंटरेस्ट चालू करणार. कंपाऊंड इंटरेस्ट अगदी बेसिक पासून घेणार आपण विद्यार्थी मित्रांनो, टू अप टू हाय लेव्हल पर्यंत, मिसलेनियस पर्यंत. ठीक आहे. मिसलेनियस असा पार्ट राहणार आपल्या विद्यार्थी मित्रांनो, जिथे प्रत्येक टॉपिक म्हणजे जे पण आपण टॉपिक सिलेक्ट केला आहे, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, जेवढे बी मिसलेनियस राहणार, मिसलेनियस मध्ये टॉप लेव्हलचे गणित राहणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर ते पार्ट पण तुम्ही बघायला विसरायचं नाही. ओके. चला तर मग आपल्या या सिंपल इंटरेस्टची जी सुरुवात आज म्हणजे हा शेवटच्या पार्टची जी सुरुवात आहे, ते आपण या प्रश्नापासून करूया आणि लवकरात लवकर याला एंड करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. चला. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर एखादी रक्कम 5 वर्षात चौपट होते, तर ती रक्कम 10 पट होण्यासाठी किती वर्ष लागेल? ओके. सेम प्रॉब्लेम आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आणि एंड पण त्याच प्रॉब्लेमने केला होता. ठीक आहे. चला तर मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम नेहमी जनरली परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून हा रिपीट मी प्रॉब्लेम घेऊन राहिलेला आहे. ठीक आहे. ओके. चला. तर एखादी रक्कम 5 वर्षात चौपट होते. ठीक आहे. ही एक रक्कम आहे. 5 वर्षात किती चौपट होते म्हणजे 4x होते. तर हे काय प्रिन्सिपल आहे, हा अमाउंट आहे. तर 3x काय होणार, इंटरेस्ट म्हणजे व्याज होणार. ओके. ठीक आहे. तर तीच रक्कम 10 पट होण्यासाठी किती वर्ष लागेल? ओके. तर हा जो x आहे, हा 10x होण्यासाठी किती वर्ष लागेल? तर याचं बघा, हा 9x काय होणार, इंटरेस्ट होणार. हा प्रिन्सिपल आहे, तर हा अमाउंट होणार. एवढं कळलं का? ठीक आहे. चला, इथे आपल्याला काय करायचं आहे, रेट फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे? रेट फाइंड आउट करायचं आहे. रेट कसा फाइंड आउट करते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट नंबर 6 पासून बघत आल्यावर कशाप्रकारे रेट फाइंड आउट करते, पार्ट नंबर 5 पासून. ठीक आहे. सगळ्यात पहिले सिंपल इंटरेस्ट लिहितो. इंटरेस्ट किती आहे? 3x गुणिला 100% अपॉन मध्ये इथे प्रिन्सिपल लिहितो. किती आहे? x इंटू टाइम पिरियड. इथे टाइम पिरियड किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? 5 वर्ष. किती दिलेलं आहे? 5 वर्ष. इथे इथनं आपल्याला रेट माहिती पडणार. चला, कसं माहिती पडणार? हा x गेला. हे 20 100 होते. म्हणजे 20 त्रिक 60. रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 60%. रेट किती निघाला? 60%. आता मग काय विचारलंय समोर, तर ती रक्कम 10 पट होण्यासाठी किती वर्ष लागेल? आता इथे इथे काय फाइंड आउट करायचं आहे? इथे आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. टाइम कसा फाइंड आउट करतात? जसा रेट फाइंड आउट करतात. इंटरेस्ट किती आहे? 9x गुणिला 100% अपॉन मध्ये प्रिन्सिपल किती आहे? x गुणिला रेट किती काढला? 60. ओके. चला, हा x गेला. हा शून्य आणि हा शून्य गेला, म्हणजे 60% आहे, पर्सेंट साइन केलं. हा शून्य गेला. ओके. 3 दुने 6, 3 तिरी 9, 3 दुने 6 गेले. ठीक आहे. 3 दुने 6 आणि 3 तिरी 9 आणि बे एक बे, बे पंचे 10. म्हणजे टाइम पिरियड 5 तिरी 15. टाइम पिरियड किती निघालं? 15 वर्ष. ऑप्शन मध्ये आहे का 15 वर्ष? हो. ऑप्शन ए. हे झालं आन्सर. मागचा प्रश्न जशा प्रकारे सॉल्व्ह केला, सेम या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करायचे होते विद्यार्थ्यांना. ठीक आहे. कळलं? ओके. चला, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हा लास्ट टाइप आहे, आपण लवकर लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. हम्म. आता हा हा बघा विद्यार्थ्यांनो, हा कशा प्रकारे सॉल्व्ह करू हा प्रश्न? आपण जवळ-जवळ पूर्णच प्रश्न या सेशनमध्ये घेतले आहे, व्हिडिओमध्ये घेतलेले आहे विद्यार्थ्यांनो. जेवढे पण सिंपल इंटरेस्टचे व्हिडिओ आहे ना, सगळ्या व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न घेतले आहेत, जे परीक्षेमध्ये आलेले आहेत. तर तुम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. कन्सेप्ट तर आपण प्रत्येक प्रॉब्लेमला सांगतो. दश हं. काही दराने दर शेकडा काही दराने ₹2000 3 वर्षे 4 महिन्यांचे सरळ व्याज एवढे आहे. तर दर काय? अच्छा. इथे आपल्याला रेट फाइंड आउट करायची आहे. दर शेकडा काही दराने ₹2000. तर प्रिन्सिपल अमाउंट किती दिलेलं आहे? 2000. ₹2000 दिला आहे प्रिन्सिपल अमाउंट. टाईम पिरियड किती दिलेला आहे विद्यार्थ्यांनो?
टाइम पिरियड किती दिलेला आहे? 3 वर्ष 4 महिने. 3 वर्षे प्लस 4 महिने. तर यालाच कसं लिहिता येणार? याला 3 प्लस 4/12 लिहू. 4 एके 4, 4 तिरी 12. म्हणजेच किती होणार आहे? 3 तिरी 9 आणि 1 10. 10/3 वर्ष. ठीक आहे? असं लिहू? हो, लिहू शकू. किती झाले? 10/3 वर्ष. तर आपल्याला टाईम पण मिळाला. हा काय आहे? टाईम मिळाला. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल मिळाला आणि व्याज, सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट मिळाला, व्याज मिळाला. व्याज किती आहे विद्यार्थ्यांनो? ₹500. व्याज किती आहे? ₹500 आणि रेट काढायचा आहे. तोच रेटचा फॉर्म्युला काय आहे? सिंपल इंटरेस्ट किती आहे? ₹500 गुणिले 100% अपॉन मध्ये खाली खाली तो प्रिन्सिपल किती आहे? 2000 आणि टाइम पिरियड किती आहे? 10/3. तर मी 10 इथे लिहितो बाय 3. बाय 3 च्या बदली मी 3 इथे लिहितो. म्हणजे 10% झाले. ओके. चला आता याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा. हे पर्सेंट आणि हे पर्सेंट साइन गेलं. ओके. हे 1 2 3 ते 1 2 3 हे गेले. हा 0 आणि हा 0 एक गेला. ओके. ठीक आहे. आता किती वाचले विद्यार्थी मित्रांनो? 5 तिरी 15/2 म्हणजेच आपण म्हणू शकू 7.5. हे काय काढत आहोत आपण? रेट. हा काय काढत आहोत आपण? रेट. 7.5% जे आहे हा रेट आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए हा झाला आन्सर. कशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. काहीच कठीण नाही. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांनो. कठीण काहीच नाही. अगदी सोपा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. रेट फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. फक्त टाइम काढायला तुम्हाला दिक्कत येऊ शकते. टाइम अशा प्रकारे आपण फाइंड आउट केला आणि रेट फाइंड आउट केला. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न सेम आहे विद्यार्थी मित्रांनो. दर शेकडा काही दराने ₹8,000  4 वर्ष 8 महिन्यांचे सरळ व्याज ₹2,240 झाले तर दर काय? सेम प्रश्न आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. सेम प्रश्न आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. फक्त मी तुम्हाला टाइम पिरियड याचा काढून दाखवतो. 4 वर्ष 8 महिने. किती आहे? 4 वर्षे 8 महिने. म्हणजे 4 प्लस 8/12. 4 दुने 8, 4 तिरी 12. म्हणजेच काय होणार? 4 तिरी 12 आणि 2 14/3. एवढं काय होणार विद्यार्थी मित्रांनो? वर्ष होणार. 14/3 एवढं काय होणार विद्यार्थी मित्रांनो? वर्ष होणार. बस हा पुट करायचा आहे आणि तुम्हाला आन्सर काढायचा आहे. ओके. 4 8 महिने 8/12 केलं. 4 दुने 8, 4 तिरी 12 म्हणजे 4 तिरी 12 2 14/3 वर्ष होत आहे. सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे. रेट फाइंड आउट करायचा आहे. जसा मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण केला. तर ॲज अ हा होमवर्क आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. चला समोरचा प्रॉब्लेम बघूया. हा प्रॉब्लेम बघा. 7300 रकमेवर 11 मे 1987 ते 10 सप्टेंबर 1987 या कालावधीत 2 दिवस धरून म्हणजे 5% दराने मिळणारे साधे व्याज. अच्छा, मागच्या सेशनमध्ये सेम प्रॉब्लेम आपण केलेला आहे. तरी पण काही विद्यार्थ्यांना डाऊट असेल तर इथे तो क्लिअर होऊन जाणार दिवसाच्या रिलेटेड. द सिंपल इंटरेस्ट ऑन 7300 फ्रॉम 11 मे 1987 टू 10 सप्टेंबर 1987 both days included at 5% per annum is. ओके. चला आपल्याला कुठे असतो? दिवसामध्येच दिक्कत असते. 11 मे ते 10 सप्टेंबर. 10 सप्टेंबर. ओके. आपण सगळ्यात पहिले दिवस फाइंड आउट करत आहोत. 11 मे ते 10 सप्टेंबर. तर म्हणू शकू 11 मे ते 31 मे. ठीक आहे. मी इथे लिहितो.
इथे लिहितो. इथे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि हे सप्टेंबर. मे कितीचा असतो? 31, 30, हा पण 31, हा पण 31 आणि हा 30. ओके, ठीक आहे. चला, 11 मे ते 31 मे किती झाले? हे 31 मधून 11 गेले, 20 राहिले, प्लस 1 म्हणजेच किती? 21 डे. तर 11 मे ते 31 मे पर्यंत किती दिवस होऊन राहिले? 21. ओके. मे झाल्यानंतर जून. जूनमध्ये किती दिवस असतात विद्यार्थी मित्रांनो? 30. जुलैमध्ये 31. ऑगस्टमध्ये पण 31 म्हणजे 31 आणि सप्टेंबर. सप्टेंबर किती म्हटलं आहे? 10 सप्टेंबर. तर आपण फक्त 10 घेऊ. या सगळ्यांची काय करू? ॲडिशन. 1, 1, 1 हे किती झाले? 3. 3 1 3 3 6 3 3 9 आणि हे 3 चौक 12 म्हणजे 123 दिवस. ठीक आहे. काय होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? 123 दिवस होऊन राहिले. बस आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? तर 5% दराने मिळणारे साधे व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. चला सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करा. तर रक्कम किती दिली आहे? 73. 73 100 जे की 100% असते इंटू रेट किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? 5%. 5% इंटू दिवस किती दिलेले आहे? 123. आता दिवसाला मी काय केलं? वर्षामध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. चला, इथनं काय मिळणार आपल्याला? इंटरेस्ट. करा इंटरेस्ट फाइंड आउट करा. हा पर्सेंट साइन आणि हा पर्सेंट साइन गेला. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. ओके. 5 1 5, 5 7 35 आणि 5 3 15. तर हे 73 आणि हे 73 गेले. वाचले किती? 123. म्हणजे इंटरेस्ट किती आला? 123. ऑप्शन ई. हे झालं आन्सर. तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थी. ठीक आहे. यानंतर कधी मिस्टेक होणार परीक्षामध्ये नाही ना? कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला नीट अँड क्लीन समजून सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एकदम 11 मे ते 31 मे मध्ये कधी गडबड करायची नाही. 31 मधून 11 काढायचे, 20 राहायचे आणि ह्या 11ला पण ऍड करायचे म्हणजे किती झाले? 21. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण फाइंड आउट केलं. 123 रुपये जे की व्याज मिळणार एवढ्या दिवसाचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. हा, या प्रश्नासाठी एक शेर बनते की जब आंखों में अरमान लिए मंजिल को अपना मान लिया. आंखों में अरमान लिया, आंखों में अरमान लिए मंजिल को अपना मान लिया. फिर मुश्किल क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया. जरी तुम्हाला हा मुश्किल वाटत असेल, खूप हार्ड वाटत असेल, पण आता मी याला एकदम सोपं करून तुम्हाला सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अच्छा, टाइप 7. आता टाइप 7 बघणारा विद्यार्थी मित्रांनो, कशा प्रकारचे टाइप 7 मध्ये प्रश्न आलेले आहे ते बघू. टाइप 7 मध्ये लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. टाइप 7 चा प्रश्न आपण पहिला बघू कोणता आहे. ओके. लक्ष द्या इकडे. राहुल आणि सोहम यांनी प्रत्येकी 20,000 रुपये कर्ज घेतले. राहुलने 3 वर्षानंतर 24,800 रुपये परत केले. तर सोहमने 5.5 म्हणजे 5.5 वर्षानंतर किती रुपये परत केले पाहिजे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. राहुल अँड सोहम each took a loan of 20,000. Rahul repaid 24,800 after 3 years. How much will Soham repay after 5.5 years? ओके. चला बघूया. राहुल आणि सोहम यांनी प्रत्येकी 20,000 रुपये कर्ज घेतले. ठीक आहे. हा राहुल आहे. राहुलने 20,000 घेतले. ओके. आणि दुसरा कोण आहे? सोहम. हा सोहम आहे. सोहमनं पण 20,000 रुपये घेतले. ठीक आहे.
राहुल आणि सोहम यांनी प्रत्येकी 20,000 रुपये कर्ज घेतले. राहुलने तीन वर्षानंतर 24,800 रुपये परत केले. 3 वर्षानंतर किती केले? 24,800 रुपये. 3 वर्षानंतर म्हणजेच व्याज किती मिळालं त्याला? 4,800. हे 3 वर्षात. तर एका वर्षाचे काय किती होणार? 16,48 1600 रुपये. हे काय एका वर्षासाठी व्याज. एका वर्षासाठी व्याज एवढं मिळालं. सेम आता इथे बघूया. तर यांनी 5.5 वर्षात किती रुपये जमा केले म्हणजे किती रुपये दिले शेवटच्या वर्षात ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. एका वर्षात किती? 1600 रुपये. तर 5.5 वर्षात किती? म्हणजे 1600 गुणिला 5.5. ओके. त्या 5.5 लाच आपण कसं लिहू? 1600 गुणिला 55 अपॉन मध्ये 10. हा शून्य आणि हा शून्य गेले. ओके. किती होणार? 16 पंचे 80 आणि हा शून्य 16 पंचे 80 म्हणजेच 880 आणि हा 0 म्हणजे किती होणार? हे झालं व्याज. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? 5.5% व्याज किती आहे? 8800. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? तर सोहमने 5.5 वर्षानंतर किती रुपये परत केले पाहिजे टोटल अमाउंट. तर पहिले किती आहे? 20,000 प्लस 20,000 याच्यात ऍड करायचे. म्हणजेच किती होणार आहे? 28,800 म्हणजे किती? 28,800 रुपये त्याला परत करायचे आहे. ऑप्शन कोणता आहे विद्यार्थ्यांनो? 28,800. ऑप्शन सी हे झालं आन्सर. ओके. हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं. बनेल विद्यार्थ्यांनो? काही कठीण आहे? काही मुश्किल? ते म्हणतात ना, शाखे रही तो फूल और पत्ते भी आएंगे. शाखे रहे तो फूल और पत्ते भी आएंगे. अगर ये दिन बुरे हैं तो फिर अच्छे भी आएंगे. तो ये अच्छे दिन आ चुके हैं. म्हणून तुम्ही आमच्या सुगत स्टडी सेंटर या चॅनल सोबत कनेक्टेड राहा विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला मॅथ आणि रिजनिंग मध्ये कोणताच डाऊट उरणार नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. ओके. पुढच्या प्रॉब्लेमवर जाऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो. अमोल आणि नितीन यांनी प्रत्येकी 40,000 रुपये कर्ज घेतले. अमोलने 4 वर्षानंतर 60,000 रुपये परत केले. तर नितीनने 6 वर्षानंतर किती रुपये परत केले पाहिजे? सेम प्रश्न आहे. अमोल आणि नितीन each took a loan of 40,000. अमोल repaid 60,000 after 4 years. How much should नितीन repay after 6 years? बघा पटापट करूया आपण. अमोल आणि नितीन. ठीक आहे. हा अमोल आहे आणि हा नितीन आहे. ओके. प्रत्येकी 40,000 रुपये कर्ज घेतले. याने किती घेतले? 40,000 आणि यांनी पण किती घेतले? 40,000. ओके. ठीक आहे. तर 4 वर्षानंतर अमोलने 60,000 रुपये परत केले. किती केले यांनी? 60,000 रुपये. किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर. ओके. तर 4 वर्षाचे व्याज किती झालं? 20,000. तर मग एका वर्षाचे किती होणार? 5,000. तर हा किती वर्षांनी पेड करून राहिला वापिस? हा 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर इंटू 6 म्हणजेच किती होणार आहे? 30,000. तर व्याज किती आहे याचं वालं? 30,000 आणि रुपये पहिलेचे जे उधार घेतले ते 40,000. असे टोटल त्याला किती हजार पे करायचे आहे? 70,000. तर किती करणार हा? 70,000 पे करणार टोटल 6 वर्षात. 70,000 ऑप्शन सी. हे झालं आन्सर. ओके. समजलं? कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? ठीक आहे. चला मागच्याच प्रश्नासारखा प्रश्न होता. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया.
अरे स्क्रीनशॉट घेतला का? चला नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न बघूया काय म्हणतो की दरमहा एका रुपयावर 4 पैसे या दराने 15,000 रुपये मुद्दलाचे 5 महिन्याचे सरळ व्याज किती होईल? अच्छा. रेट ऑफ 4 पैसा पर मंथ पर 1 रुपीज. व्हॉट विल बी द सिंपल इंटरेस्ट ऑन 15,000 फॉर 5 मंथ? किती आहे? इंटरेस्ट 15,000 जो की 100% आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचे? सरळ व्याज किती? 4 पैसे या दराने. तर मी डायरेक्ट 4 लिहितो इंटू 5 महिन्यात इंटू 5 महिने. चला फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर हे 4 पैसे आहे की नाही? 4 पैसे आहे त्याला आपण 4/100 लिहू शकतो. हा लिहू शकतो. किती? एका रुपयावर 4 पैसे या दराने म्हणजे एवढे पर्सेंट. मग याला पण कन्वर्ट करणं पडेल. याला पण 5/12 लिहिणं पडेल. याला पण विद्यार्थी मित्रांनो वर्षामध्ये कन्वर्ट करणं पडेल. पण इथे आवश्यकता नाहीये कारण कन्वर्ट आपण जर इथे कन्वर्ट करू तर इथे बी कन्वर्ट करणं पडेल. ठीक आहे. इथे कन्वर्ट करू तर इथे बी कन्वर्ट करणं पडेल. पण आपण दोन्ही ठिकाणी कन्वर्ट नाही केला तर आपल्याला इझी होणार. काय होणार विद्यार्थी मित्रांनो? इझी होणार. हे किती होणार? हा पर्सेंट इथे पण पर्सेंटच होणार. हा पर्सेंट गेला. ओके. हे 2 शून्य हे 2 शून्य गेले. आता राहिले किती? 4×5 20 म्हणजे हे 150 गुणिला 20 ते किती होणार? 15 दुने 30 आणि हे 2 शून्य म्हणजे 3000. हे काय निघाला? इंटरेस्ट. ऑप्शन नंबर सी. हे झालं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. का बरं मी हे नाही घेतलं? बघा लॉजिक समजा. 4/100% घेऊ शकत होतो मी पण घेतलं नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हा पर्सेंटच्या साइन आहे. तर हा पर्सेंट कॅन्सल नाही, हा पर्सेंट कॅन्सल. ठीक आहे. तर मी कन्वर्ट नाही केलं. नाहीतर मला हे 5/12 याला बी लिहिणं पडलं असतं आणि 4/100 याला पण लिहिणं पडलं असतं. थोडं कॉम्प्लिकेटेड झालं असतं कट करायला. तर इझी वेने मी कशालाच कन्वर्ट नाही केलं. डायरेक्ट आन्सर म्हणजे डायरेक्ट मी पुट केलं. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सेम याला पण तसंच. जर कन्वर्ट करायचं ना विद्यार्थी मित्रांनो तर दोघांना पण कन्वर्ट करायचं. नाहीतर मग कोणालाच कन्वर्ट नाही करायचं. ठीक आहे. दरमहा एका रुपयावर 5 पैसे या दराने 8,000 रुपये किती आहे? 8,000 रुपये जे की 100% आहे. इंटू एका रुपयावर 5 पैसे. तर 5 पैसे पर्सेंट घेऊन घेऊ आपण. इंटू 8,000 रुपये मुद्दलाचे 2 महिन्याचे सरळ व्याज किती? 2 महिन्याचे सरळ व्याज फाइंड आउट करायचे आहे. At a rate of 5 paise per month per 1 rupees, what will be the simple interest on 8,000 for 2 months? बघा आता पण काय इथे आपण असं लिहू शकतो 5/100% इंटू 2/12 म्हणजे बघा याला मी वर्षामध्ये कन्वर्ट करू शकतो. याला रुपयामध्ये कन्वर्ट करू शकतो. पण हे ऑलरेडी कशात आहे? पैशामध्ये आहे. आणि हे कशात आहे? महिन्यामध्ये आहे. तर मला कन्वर्ट करायची आवश्यकता नाही. पैशामध्ये आहे. ठीक आहे. पैसा. हे पैशामध्ये आहे तर हा बी तर महिन्यामध्ये आहे ना. हा महिन्यामध्ये हा पैशामध्ये आहे तर मला कन्वर्ट करायची आवश्यकता नाही. जर हा रुपयामध्ये राहिला असता आणि हा महिन्यात राहिला असता तर मला महिन्याला वर्षामध्ये कन्वर्ट करणं पडलं असतं. हे जर व्हॅल्यू वर्षामध्ये राहिली असती आणि हा पैशामध्ये राहिला असता तर मला याला रुपयामध्ये कन्वर्ट करणं पडलं असतं. ठीक आहे. हे कोणी सांगत नाही विद्यार्थी मित्रांनो पण मी तुम्हाला सांगून राहिलो. ठीक आहे. हा लॉजिक लावायचा. नाहीतर कोणी याला कन्वर्ट करतात, याला नाही करत, याला कन्वर्ट करतात तर याला नाही करत. ठीक आहे. म्हणून बी अवेअर. ठीक आहे. चला सॉल्व्ह करूया. पर्सेंट साइन गेला. ओके. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. 5 दुने 10. 10 गुणिला 80 म्हणजे 800 रुपये. इंटरेस्ट किती निघाला? 800 रुपये. ठीक आहे. ऑप्शन डी.
हे झालं आन्सर. कशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. फास्ट जायचं आहे आज आपल्याला. आता या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा बघा, एका व्यक्तीने त्याच्या पगाराच्या 1/3 रक्कम 5% दराने, 1/4 रक्कम 4% दराने आणि उर्वरित रक्कम 3% दराने गुंतवली. त्याला वार्षिक 470 रुपये व्याज मिळत असेल तर एकूण गुंतवणूक किती? तेच अ पर्सन इन्व्हेस्टेड 1/3 ऑफ हिज सॅलरी ॲट 5%, 1/4 ॲट 4% and the remaining at 3% per annum if the total interest earned in a year is raised 470 म्हणजे 470 व्हॉट इज द टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. तर बघा काय काय दिलंय. एका व्यक्तीने आपला पगार, त्या पगार काही पण असो, त्यातला 1/3% 5 दराने, 1/4 4% दराने, उर्वरित 3% दराने गुंतवली. ठीक आहे. आणि त्याला वार्षिक 470 रुपये व्याज मिळते. म्हणजे एका वर्षाचं व्याज 470. म्हणजे टाइम पिरियड पण माहित पडला आपल्याला. ठीक आहे. टाइम पिरियड माहित पडला आणि एवढे रुपये तो गुंतून राहिला. तर एकूण गुंतवणूक किती? ठीक आहे. चला. तर 1/3 एवढी रक्कम 5% दराने. ओके. मग काय होत आहे? 1/4 हे रक्कम किती दराने? 1/4 4% दराने. ओके. त्यानंतर उर्वरित रक्कम, उर्वरित 3% दराने. आता उर्वरित किती होणार? तर काही विद्यार्थी काय करणार? 1/3 प्लस 1/4 याला काय करायचं मग? 4 एक 4, 3 एक 3 किती होणार? 7. 4 तिरी 12 होणार. मग पुन्हा 1 मायनस 7/12 करणार. तर हे किती होणार? 12 मायनस 12 इंक 12, 12तून 7 गेले 5 आले 5/12. उरलेले किती? 5/12. ओके. असं पण करता येते. असं पण करता येते, पण याला अव्हॉइड करायचं. असं न करता एक दुसरी पद्धत यूज करायची. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, 1/3 1/4 आणि हे रिमेनिंग आहे. आता मला हे फ्रॅक्शन मध्ये न घेता मला हे कशामध्ये? ऍक्च्युअल नंबर मध्ये घ्यायचं आहे. तर मी याचा एलसीएम घेणार. 4 आणि 12, 4 आणि 3 चा एलसीएम किती आहे? 12. तर टोटल रक्कम किती समजू मी? टोटल रक्कम मी 12 समजतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. टोटल रक्कम 12. तर 12च्या 1/3 किती होणार? 12च्या 1/3 3 चो 12 4 होणार. आणि 12च्या 1/4 किती होणार? 3 होणार. आणि रिमेनिंग 4 प्लस 3 7. 12तून 7 गेले किती राहिले? 5. बघा. म्हणजे हे 4. ह्या 4% ची व्हॅल्यू किती दिली आहे? म्हणजे या 4 रक्कम, हे जे 4 काय आहे रक्कम, हे किती पर्सेंटनी? 5% दराने खर्च करतो. 3 किती किती याच्यानी? 4% दराने. आणि हे जे 5 आहे हे 3% दराने खर्च करतो. म्हणजे आता टोटल काढा मग. 4 पंचे 20, 4 तेरी 12 आणि 5 तेरी 15. म्हणजे टोटल तो एवढा पर्सेंट खर्च करतो. याची ऍडिशन करा. 5 आणि 2 7 आणि हे 2 3 आणि 4 म्हणजे 47% तो काय करतो विद्यार्थ्यांनो? खर्च करतो. तर हा काय झाला विद्यार्थ्यांनो? रेट झाला. आणि याचा टाइम पिरियड किती आहे? 1 वर्ष. टाइम पिरियड किती आहे? 1 वर्ष. ओके. आणि व्याज इंटरेस्ट किती आहे? 470. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? प्रिन्सिपल अमाउंट, मुद्दल फाइंड आउट करायचं. ओके. होऊन जाणार. सगळं काही तर काढलं आपण नी. होऊन जाणार. चला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. 470 हे व्याज आहे. ओके. 470 बाय रेट इंटू टाइम म्हणजे व्याज अपॉन मध्ये व्याज. ते किती होणार आहे? 47% गुणिला 1 इंटू 47%. हा मेन म्हणजे बघा, इथे बघा, एका व्यक्तीने त्याच्या पगाराच्या 1/3 रक्कम 5% दराने, 1/4 रक्कम 4% दराने आणि उर्वरित रक्कम 3% दराने गुंतवली. आणि त्याला वार्षिक वार्षिक महिन्याचा नाही म्हणाला, वार्षिक 470 रुपये व्याज मिळत असेल तर एकूण गुंतवणूक किती? एकूण गुंतवणूक आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. आता टाइम पिरियड आपण किती? 1 वर्ष घेतलाय.
आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? इथे इथे कन्फ्युजन होऊ शकते. इथे काय होणार? इथे कन्फ्युजन होऊ शकते. ठीक आहे. तर ह्या जो टाइम पिरियड हा 1 वर्ष आहे. याला आपल्याला हा काय होणार? याला कन्व्हर्ट करणं पडेल 1/12 मध्ये. 1 वर्ष म्हणजे आता बघा, लक्ष द्या इकडे. लक्ष द्या इकडे विद्यार्थ्यांनो. आता बघा, हे जे आहे ना, हे 1 वर्ष जे आहे ना, 1 वर्ष टाइम पिरियड काय होऊन राहिला हा? हा 1 महिना आहे. आता कसं? बघा, इथे सगळ्यात मोठा डाऊट होऊ शकते. हा टाइम पिरियड काय इथे 1 महिना दिलेला आहे. कसं? बघा, लक्षात द्या. तो काय म्हणून राहिला, एका व्यक्तीने त्याच्या पगाराचा 1/3 रक्कम 5% दराने, 1/4 रक्कम 4% दराने आणि उर्वरित रक्कम 3% दराने गुंतवली. आता कोणाचाही पगार होते विद्यार्थ्यांनो, तर एका महिन्याचा पगार होतो की नाही? आणि एका महिन्याचाच तो पगार तो या पर्सेंटनी तो काय करून राहिला? गुंतवून राहिला. तर मग टाईम पिरियड तर तो एका महिन्याचाच आहे ना. मग ह्या एका महिन्याला आपल्याला वर्षामध्ये कन्व्हर्ट करणं पडेल, तर 1/12 घेऊन ना, आहे की नाही? हा खूप मोठा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच इथे काय लिहू आपण? इंटू 1/12 लिहू आणि इंटू आता 100% काढू. कळलं का? हा प्रॉब्लेम असा होता. म्हणजे झोल याच्यात होता. 1/12 मध्ये झोल होता विद्यार्थी मित्रांनो. बघा, इन्व्हेस्ट तो मंथली करून राहिला ना, तर मग तो महिन्याचा होणार आणि आपल्याला व्याज किती मिळून राहिलं? वार्षिक ₹470 व्याज मिळून राहिलं. वार्षिक व्याज मिळून राहिलं. तर हे वार्षिक व्याज आहे ना, मग याला वर्षामध्ये कन्व्हर्ट करणं पडेल म्हणून आपण 1/12 लिहिलं. कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? ओके, चला समोर वळा. हे पर्सेंट आणि हे पर्सेंट कॅन्सल. हे 47 10 टाइम्स हे 12 वरती जाणार, तर हे किती होणार? 12 आणि हे 3 शून्य 12,000. आहे का ऑप्शन? 12,000. ऑप्शन ए. हे झालं आन्सर. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थ्यांना. ठीक आहे? कळलं? थोडा कन्फ्युजिंग आहे हा प्रॉब्लेम. पण बघा, इथे हा कन्फ्युजन आपण दूर केलेला आहे. इथे 1/12 घ्यायचं. ठीक आहे? चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हं. पुढचा प्रश्न बघा. हं. चला. नितीनने 6% दराने 3 वर्ष, 9% दराने पुढील 5 वर्ष आणि 13% दराने उर्वरित 3 वर्ष घेतले. त्याने 11 वर्षात 8,160 व्याज भरले. त्याने किती रक्कम कर्ज घेतली होती? याच्या प्रिन्सिपल अमाउंट आपल्याला फाइंड आउट करायचे. नितीन borrow money at 6% per annum for 3 years, 9% per annum for next 5 years and 13% per annum for the period beyond the 8 years. If he paid 8,160 interest after 11th year, how much did he borrow? ते किती बॉरो केले होते ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, चला. 6% दराने 3 वर्ष. 6% दराने 3 वर्ष. ओके. नंतर 9% दराने 5 वर्ष. चला, त्याला मी असं लिहितो. 3 वर्ष किती? 6% दराने. ओके. 5 वर्ष 9% दराने. ओके. आणि 13% दराने उर्वरित 3 वर्ष. हे जे 3 वर्ष आहे हे किती? 13% दराने. टोटल किती होऊन राहिले? 6 आणि 5 11 वर्ष. टोटल 11 वर्ष होऊन राहिले. ठीक आहे? ओके. तर 8,160 व्याज भरले, तर त्याने किती रक्कम कर्ज घेतली? तर टोटल याने व्याज भरले 11 वर्ष. ठीक आहे? चला. किती होणार? साइन 18%. नावाचे 45%. 33 39%. म्हणजे टोटल याची ॲडिशन केली तर किती मिळणार आपल्याला? 9 आणि 5 14, 14 आणि 8 22 चे 2 हाते लागले 2. 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 1 10 102%. ओके, बघा. तर नितीन काय करून राहिले? एवढे पैसे म्हणजे 102% या दराने घेतले. तर त्याने 11 वर्षात 8,160 व्याज भरले. त्याने किती कर्ज घेतले होते? मग ठीक आहे. म्हणजे टोटल त्याचा रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो?
11 महिन्यात म्हणजे रेट म्हणजे त्याच्या इंटरेस्ट किती होऊन राहिला 102%. ओके, तर आपण याला असं बी म्हणू शकतो 102% ची व्हॅल्यू किती दिली आहे इंटरेस्ट अपॉन मध्ये इंटरेस्ट 8160 म्हणजे असं बी लिहू शकतो 8160 इंटरेस्ट अपॉन मध्ये इंटरेस्ट हे किती आहे 102% ची व्हॅल्यू आहे. ओके, ठीक आहे. तर 100% ची व्हॅल्यू किती हेच आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. तर 100% ची व्हॅल्यू किती, कारण आपण नाही बघा हे काय आहे वर्ष आहे, हे रेट आहे आणि हा टोटल इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट अपॉन मध्ये इंटरेस्ट हा पैशामध्ये आहे, हा पर्सेंट मध्ये आहे. तर 100% ची व्हॅल्यू किती, कारण आपल्याला किती रक्कम कर्ज घेतले ते फाइंड आउट करायचं आहे. कळा, हा पर्सेंट साइड हा पर्सेंट साइड गेलं. हा किती टाइम चालला, हा 8 टाइम चालला. 8 दुने 16 चे 6, हा 8 दुने 16 आणि 8 एका 8. अच्छा, हा किती टाइम चालला 8 टाइम्स म्हणजे 80 होणार. म्हणजे 8000 8000. तर हाऊ मच डीड ही बारो 8000 रुपये. ऑप्शन ए हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे, ओके. चला समोरचा प्रश्न बघूया. ओके, पुढचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो. ते म्हणतात ना ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. ठीक आहे, चला हा शेवटचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या. पहिल्या 2 वर्षासाठी व्याज दर दरवर्षी 3% आहे. पुढील 3 वर्षासाठी दरवर्षी 8% आहे आणि 5 वर्षानंतरच्या कालावधीसाठी दरवर्षी 10% आहे. 5 वर्षानंतरच्या. ठीक आहे. जर एका व्यक्तीस 6 वर्षासाठी 1520 रुपये सरळ व्याज मिळेल. जर एका व्यक्तीस 6 वर्षासाठी 1520 रुपये सरळ व्याज मिळेल तर त्याने किती रक्कम ठेवली होती. ओके, द रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द फर्स्ट 2 year is 3% per annum. For the next 3 year is 8% per annum. And for the period beyond 5 years 10% per annum. If a man gets 1520 as a simple interest for 6 years, how much money did he deposit? वर्ष किती आहे, टाइम पिरियड किती आहे विद्यार्थी मित्रांनो 6 वर्ष, 6 वर्ष. टाइम पिरियड किती आहे 6 वर्ष. ओके, 6 वर्ष टाइम पिरियड आहे. तर काय म्हणते तो पहिल्या 2 वर्षासाठी व्याज दर दरवर्षी 3% आहे. पहिल्या 2 साठी किती आहे 3% आहे. ओके, पहिल्या 2 वर्षासाठी 3% आहे. पुढील 3 वर्षासाठी दरवर्षी 8% आहे. पुढील 3 म्हणजे ह्या 3 वर्षासाठी किती आहे व्याजदर 8% आहे. आता 2 आणि 3 किती झाले 5. ओके, 5 झाले. आणि मग काय म्हणते की आणि 5 वर्षानंतरच्या, आता हे 5 तर कंप्लीट झाले. 5 वर्षानंतरच्या कालावधीसाठी दरवर्षी 10% आहे. तर 5 वर्ष कंप्लीट झाले. टाइम पिरियड कितीचा आहे 6चा म्हणजे वाचले किती 1 वर्ष. किती 1 वर्ष आणि यासाठी किती आहे 5 वर्षानंतरच्या, काय म्हणून राहिले 5 वर्षानंतरच्या कालावधीसाठी दरवर्षी 10% म्हणजे 10% चा व्याजदर आहे. तर इथे एका वर्षासाठी किती होणार 10%. एवढं कळलं का? ज्याला एवढं कळलं त्याला प्रॉब्लेम कळला. लक्ष द्या, पुन्हा मी एक वेळेस सांगतो. पहिल्या 2 वर्षासाठी व्याजदर किती आहे दरवर्षी 3%. ओके, पुढील 3 वर्षासाठी दरवर्षी किती आहे 8% आणि 5 नंतरच्या कालावधीसाठी किती आहे दरवर्षी 10%. आता मला सांगा रुपयाची कालावधी म्हणजे एका व्यक्ती 6 वर्षासाठी म्हणजे टाइम पिरियड किती आहे 6 वर्षाचा. तर आपल्याला इथे 6 वर्षच घेणं पडेल ना. 2 आणि 3 हे 5 वर्ष तर कंप्लीट झाले. मग वाचला किती 1 वर्ष आणि 1 वर्षाच्या वेळेस तो किती 10% रेट म्हणजे 10% व्याजदर देऊन राहिला. ठीक आहे. 2 वर्षासाठी 3%, 3 वर्षासाठी 8%, हे झाले 5% आणि 5 वर्षाच्या नंतर जे बी व्याज देणार तो 10% नी देणार. ठीक आहे. जे बी व्याजदर लागणार ते 10% नी लागणार.
तर 5 वर्षानंतर एक वाजतो म्हणजे हा किती झाला 6वा वर्ष. म्हणून एका वर्षासाठी किती लागणार त्याला 10% 5 वर्षानंतर. कळलं? चला ठीक आहे. तर हे रेट आहे की नाही? तर आता हा झाला आपल्याला इंटरेस्ट. हा इथे आपल्याला काय मिळणार इंटरेस्ट. 2 त्रिक 6%, 8 त्रिक 24%, 10 एक 10%. या सगळ्याची ॲडिशन करा. 24 आणि 6 30 आणि 4 10 40. टोटल इंटरेस्ट किती होऊन राहिला विद्यार्थ्यांनो? 40%. टोटल इंटरेस्ट किती होऊन राहिला? 40%. ओके. म्हणजेच आणि रुपयामध्ये व्याज किती दिलं आहे? आपण असं म्हणू 40% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो? एका व्यक्ती 6 वर्षासाठी ₹1,520 सरळ व्याज मिळते. म्हणजे 40% ची व्हॅल्यू 1,520 आहे. तर 100% ची व्हॅल्यू किती? बस हे फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. म्हणजेच 1,520 म्हणजे इंटरेस्ट अपॉन मध्ये इंटरेस्ट 40%. तर 100% ची व्हॅल्यू किती? हे पर्सेंट गेले. हा शून्य गेला. 4 तेरी 12 आणि 4 8 32 म्हणजे 3800 हे झाली त्याची प्रिन्सिपल अमाउंट. म्हणजे हे झालं त्याचं मुद्दल 3800 ऑप्शन सी. हे झालं आन्सर. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थ्यांना. कळलं? कळलं का? फक्त पुन्हा एक वेळेस सांगतो की पहिल्या 2 वर्षासाठी व्याजदर 3% आहे. तर पहिल्या 2 वर्षासाठी 3% त्यांनी बरोबर घेतला. पुढील 3 वर्षासाठी 8% आहे. तर पुढील 3 वर्षासाठी 8% आहे. ते बरोबर घेतलं. हे दोघेही किती झाले? 5 वर्ष कंप्लीट झाले. आणि त्याने काय केलंय 6 वर्षासाठी ₹1,520 सरळ व्याज मिळाले. 6 वर्षासाठी. तर हे 5 वर्ष झाले. उरलेला 1 वर्ष आणि इथे काय म्हणून राहिला 5 वर्षानंतरच्या कालावधीसाठी दरवर्षी 10% आहे. म्हणजे उरलेला एक वर्ष आहे तो किती देणार? 10% देणार. ठीक आहे. हा टोटल इंटरेस्ट आपल्याला माहिती पडला किती झाला? 40%. म्हणजे 40% ची व्हॅल्यू 1,520 तर 100% ची व्हॅल्यू किती? 3,800. ओके. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता विद्यार्थी मित्रांनो. हा कंप्लीट सिंपल इंटरेस्टचा सेशन होता विद्यार्थी मित्रांनो, जो की आपण बेसिक लेवल पासून तर मॉडरेट टू हाय लेवल सगळे क्वेश्चन बघितले आहे. यानंतर मिसलेनियस चालू होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर मिसलेनियस मध्ये याच्याही पेक्षा हाय लेवल प्रॉब्लेम आपण इथे बघणार आहोत. पण एवढे प्रॉब्लेम तुम्हाला कोणत्याही महाराष्ट्रातली एक्झाम असो या सेंट्रल लेवलची एक्झाम असो ते क्रॅक करण्यात यशस्वी ठरणार. म्हणजे ते तशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तरी तुम्ही त्याला इझी ह्या मेथडचा यूज करून त्याला सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकणार. हा माझा दावा आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नाच्या बाहेर तुम्हाला कोणताच प्रश्न तुम्हाला भेटणार नाही सिंपल इंटरेस्ट मध्ये. ठीक आहे. परीक्षेत येणे वाले जे प्रश्न आहेत ते तर ॲज अ सीरीज मध्ये आपण घेऊ. पोलीस भरती, वन भरती, एमपीएससी भरती, एमपीएससी. ठीक आहे. हे तर आपण ह्या सीरीज मध्ये घेऊ आलेले सगळे प्रश्न. पण तुम्ही सगळ्यात पहिले जे पण विद्यार्थी नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो ते पहिले हा जे आहे ना सिंपल इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज ही जी सीरीज आहे पूर्ण कंप्लीट करा. कारण हे बेसिक टू हाय लेवल आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर मी भूपेंद्र देशभुजा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटरवर. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा सेशन कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि जो कोणी नवीन असेल तर सुगर स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या सपोर्टनीच आमचा चॅनल खूप वर जाणार. आणि जशा प्रकारचं आम्ही तुम्हाला नॉलेज देत आहोत विद्यार्थी मित्रांनो हे खरंच तुमच्या परीक्षेमध्ये खूप यशस्वी ठरणार आहे. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत, एका नव्या ट्रिक्स सोबत. तोपर्यंत धन्यवाद. सुगर स्टडी सेंटरला व्हिजिट करत राहा. नेहमी हसत राहा, हॅपी राहा. धन्यवाद.